नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन मिनी व्लॉग मध्ये. आज मला जायचंय मनुभाऊकडं, कारण मला त्याच्याकडे थोडंसं काम आहे. मग काय लगेच माझी तुमची गाडी काढली आणि निघालो मनुभाऊकडं. मनुभाऊकडं मला जे काम होतं ते काम झाल्यावर मी गेलो ऋषीच्या घरी. तिथं ऋषी आणि सरपंच साहेब काहीतरी बोलत बसले होते. आणि ही नूतन नेहमी काही ना काही करतच असते, कधी शांत बसत नाही. म्हणून तिचे सगळेजण मजा घ्यायला लागले. त्यामुळे तिच्या डोळ्यात पाणी आलं आणि ती चिडून बाजूला जाऊन बसली. काल डीमार्टला लय जास्त गर्दी होती म्हणून आम्ही काल काही घेतलंच नाही. बिना घेतल्याच वापस आलो. म्हणून हे आज परत डीमार्टला चालले. मी आरोईला हाय कर बोललो, ती काय बोलती ते बघा. हाय कर ना. ब्लॉग मध्ये कधी जास्त काऊन करते बरं तू आरोही? तुला कंटेंट येते मी पागल. ते डीमार्ट मधून आल्यानंतर मला सरपंच साहेबाला आणि अमोल भोला जायचं होतं शूर बंगल्याला, कारण तिथं आम्हाला थोडंसं काम होतं. मी मागं पूर्ण सीटर मस्तपैकी एकटाच बसलो. समोर अमर भाऊ बसले, गाडी चालवतात सरपंच साहेब. तर चला आता मी शूर बंगल्याला जातो. तोपर्यंत तुम्ही ब्लॉग विदाउट स्किप करता कंटिन्यू बघा. शूर बंगल्यावरचं आमचं काम झालं. तिथून जवळ जयराम भाऊचे पाहुणे राहतात. मग काय लगेच निघालो त्यांच्या घरी. गाडी चालवतोय आता अमोल भाऊ. गावामध्ये एंटर होतात छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य दिव्य स्मारक आहे. मग काय लगेच दर्शन करून घेतलं, पुढे निघालो. आणि आम्ही ज्या गावाला गेलो होतो त्या गावाची यात्रा चालू होती. म्हणलं दर्शन करूनच छत्रपती संभाजीनगरकडे निघू. मग काय लगेच गेलो आणि दर्शन करून घेतलं. जास्त गर्दी नव्हती म्हणून दर्शन एकदम भारी झालं. अमोल भाऊनी गाडी घेतली खेळायला. स्पेशल अमोल भाऊला खेळण्यासाठी गाडी घेतली भाऊनी. नाही तुम्हाला. आम्ही निघालो तर होतो छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने, पण आमचा अचानकच प्लॅन ठरला. अमोल भाऊने आपल्या सरपंच साहेबाच्या गावाला जायचं. मग काय लगेच तिकडे निघालो. तर आम्ही अमोल भाऊच्या गावाला आलो होतो. इथं सनसेट बघा कडक. इकडे आपले सरपंच साहेब, इकडे अमोल भाऊ आणि इकडे मी दूध पितोय. त्यानंतर आम्ही मस्तपैकी जेवण केलं. सरपंच साहेबांनी त्यांच्या मित्रांना भेटले, थोडा गप्पा मारल्यानंतर आम्ही छत्रपती संभाजीनगरकडे निघालो. जाताना मंगेश भाऊची शॉप लागते. म्हटलं चला मग त्यांना भेटून जाऊ. आणि आम्ही एकदम पोटभर जेवण आलो होतो. तरी पण त्यांनी मंचुरियन सूप मागवला होता. मग काय अमोल भाऊ आणि सरपंच साहेब लगेच खायला भेटले. आणि सरपंच साहेबाला मंचुरियन सूप जरा जास्तच आवडतो. आणि आजचा ब्लॉग मी याच ठिकाणी एंड करतो. ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये.